माझ्या मतदारसंघामध्ये हिरापूर नावाचं गाव आहे. 2 ट्रॅक्टर लाकूड सागवान, 2 ट्रॅक्टर फुल भरलेला खालच्या अधिकाऱ्यांनी राऊंड ऑफिसरनी पकडला. त्याला आई बहिणीच्या शिव्या दिल्या एका नेत्याने आणि तो ट्रॅक्टर सोडायला लावला. मी त्या अधिकाऱ्याला आरेफोला दम दिलो की तू हे कारवाई करणार नाही तर विधानसभेत प्रश्न उपस्थित करेल. ट्रॅक्टर लावली पण 4 आरोपींना सोडून दिला. मंत्री महोदयांना लक्षात आणून देतो, आपण यासाठी चौकशी करा. माझी आपल्याला या प्रश्नाच्या निमित्ताने एवढीच विनंती आहे की तेथील अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही तर कॅमेरे लावाच, पण त्यांना त्यांच्या सुरक्षतेसाठी वेपन्सची सुद्धा आवश्यकता आहे, ते सुद्धा आपण देणार का? आणि यावर वाच ठेवण्यासाठी या संघटित याच्यासाठी माननीय सदस्य सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मोबाईलचे जर आपण सीडीआर तपासले तर आपल्याला या चोरीचा उलगडा होईल, म्हणून आपण ते करणार का असा प्रश्न. एकूण त्यांनी सांगितल्या पद्धतीनं जर का त्या ठिकाणी अशा प्रकारचं सिंडिकेट असेल, गुंडांच्या जर फौजा असतील, तर ह्या सर्वच प्रकरणामध्ये तुम्ही आता मगाशी उल्लेख केलात की कोणाच्या नाही टेम्पो सोडला, ही घटनेचा दिवस तुम्ही मी आता रेकॉर्ड आलेला आहे, त्याचा तपास करू. ज्या अधिकाऱ्याने सोडला असेल त्याने का सोडला, आपण म्हटल्याप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांना शस्त्र निश्चितपणे त्या कालखंडात 95ला मी वनमंत्री असताना फॉरेस्ट अधिकाऱ्यांना शस्त्र देण्याचा आपण निर्णय घेतला होता आणि तो आता अजून चालू आहे. तर त्या परिसरात जर अशा प्रकारच्या गुंडांच्या टोळ्या जर का वन विभागामध्ये चोऱ्या करत असतील त्याचा पूर्ण बंदोबस्त केला जाईल. आपण म्हटल्याप्रमाणे संबंधित लोकांचे मोबाईल तपासले, सीडीआर तपासले जातील आणि त्यांचे कोणाकोणाशी संबंधित याच्याविषयी चौकशी केली जाईल आणि हे रॅकेट उद्ध्वस्त केलं जाईल.